आज गुरुवार 11 जुलै एकादश इंग्रजी महिन्यातला एकादशी आहे म्हणायची आजची. आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आज नव्यानं कोणी आलेले असतील मनीषाताई वगैरे तर त्यांचं स्वागत करूया आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. बस आज गुरूंचा वार आहे, गुरूंना स्मरण करूया, गुरुदेवांचं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण आता एका वेगळ्या टप्प्यावर येतो आहोत. शेवटचे आता 8-9 श्लोक राहिलेले आहेत. भगवंत काल सांगत होते की जो कोणी माझा भक्त या गीतेचा प्रसार किंवा गीतेचं ज्ञान सगळ्यांना देईल. कालचे आणि परवाचे 2 श्लोक फार सुंदर होते. तर त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा माझा दुसरा कोणीच असणार नाही. म्हणजे इतकं सोपं आहे बघा की आपल्याला जे ज्ञान मिळतंय, नेहमी ज्ञान असं असतं की दिल्याने वाढतं. आता नेहमी सगळ्यांना असं वाटतं की आता काय करायचं आहे, पुन्हा ह्यानी हे करत बसून हा उद्योग कशाला पाहिजे, आता शिकलो आत्तापर्यंत बास झालं, शिकवलं एवढं बास झालं. पण ज्ञानाचा प्रवाह अखंड चालू राहिला पाहिजे, शिकणं आणि शिकवणं. म्हणूनच आपल्याला जेवढं येतं, आता जसं गीता परिवारानं एवढा मोठा पसारा हे केला, तसं प्रत्येकानं मला जेवढं येतं आहे तेवढं मी इतरांना शिकवीन. मला ज्यातलं समजलं आहे तेवढं मी इतरांना समजावून देईन. आणि म्हणून 17व्या श्लोकात आता भगवंत काय म्हणतात बघा. अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यास्यामिति मे मतिः. छोटासा संधी आहे. संवादम आवयोः. आवयोः म्हणजे आपल्या दोघांमधला संवाद आहे ना हा. बाकी एवढे सगळे काय 18 औक्षहिणी सैन्य होतं युद्धावर, कल्पना करा. पण या दोघांमधला संवाद बाकी कुणीही ऐकलेला नाही आहे. तो फक्त ऐकतायत संजय आणि धृतराष्ट्र. संजय ऐकतोय, पाहतोय आणि सांगतोय धृतराष्ट्रांना. म्हणजे तसं म्हणलं तर दोघांमधलाच हा संवाद आहे. म्हणून ते सांगतायत आवयोः म्हणजे आपल्या दोघांमधला. अध्येष्यते. अध्येष्यते म्हणजे अध्ययन करील, अभ्यास करील. य इमं धर्म्यम हा संवाद असा फालतूचा नाही आहे, टाईमपासचा नाही आहे. धर्म्यम संवादम. धर्म्यम म्हणजे धर्माला अनुसरून असा जो आपल्यातला संवाद आहे, आमच्यातला. आणि पुढच्या ओळीला म्हणतात ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. इथं पण 2 ठिकाणी संधी आहे. तेन अहम इष्टः. श्याम म अर्धाच असतो. इति मे मतिः. त्याच्या त्या ज्ञानयज्ञाने जो हा असं अध्ययन करील, त्याच्या या ज्ञानयज्ञाने तेन म्हणजे त्या ज्ञानयज्ञेन अहम म्हणजे मी इष्ट हा श्याम. इष्ट हा म्हणजे प्रिय होईल किंवा त्यानं माझी उपासना केली असं होईल. मी इति मे मतिः असं मला वाटते.
की त्यानं जणू काही माझी ज्ञानयज्ञाच्या योगानं उपासना केली. इज धातू आहे ना, इज इज्ज, जे उपासना करणे, यज्ञ करणे. आणि यज्ञ म्हणजेच उपासना. तर जो पुरुष आम्हा दोघांमधला हा उभयतांचा धर्मविषयक किंवा धर्माला अनुसरून संवादाचं अध्ययन करील, त्यानं माझ्या ज्ञानयज्ञाच्या योगानं माझी उपासना केली असं होईल. आपण किती भाग्यवान आहात बघा सगळे, आपण, मी पण आहे, की हा संवाद रोज आपण अभ्यास करतोय. नुसतं म्हणत नाही आहे, समजून घेतोय काय सांगितलं आहे संवाद, काय सांगितलं आहे भगवंतांनी अर्जुनाला. आणि आपण सगळे अर्जुनच झालेले आहोत. कारण आपल्या पण जीवनात काही ना काहीतरी रोज युद्धाचा प्रसंग असतो. रोज काहीतरी संकट असतं, काहीतरी अडचण येते, कुठलं तरी दुःख येतं किंवा आनंदही असतो. आनंदाचा क्षण येतो, काहीतरी प्रसंग छान घडतो आपल्या आयुष्यात, आपल्या मुलाबाळांच्या असेल, मित्रमंडळींच्या असेल, शेजारी पाजाऱ्यांच्या असेल, आणि त्या आनंदात आपण सहभागी होतो. कालचं मी उदाहरण सांगितलं की शेजाऱ्यांना दुःख झालं, यात मला आनंद नको आहे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं, कणव येणं आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणं, हा माझा धर्मीय गुण आहे किंवा धर्माला अनुसरून आहे. मग भगवंतांनी काय सांगितलं की हा आमचा दोघांमधला संवाद, तोही धर्मयुक्त संवाद. धर्माचा अर्थ आपल्याला खूप पाहायचा आहे. आता आधी आपण समश्लोकी बघून घेऊया. तर अशा या संवादाचा जो अभ्यास करेल, जो रोज अभ्यास करेल, आता इथं नित्य म्हणलेलं नाही आहे, पण आपण नित्य करतोय तरी आपले 2 दिवस मध्ये जातात. पण त्या दिवशी आपल्याला आठवण येते, काहीतरी वाचन करतो आपण, काहीतरी म्हणत राहतो. आपल्या नित्यनेमाने जेवढे पाठ असतील, जे अध्याय म्हणायचे ते आपण म्हणतो की नाही, म्हणजेच अध्येष्यते. जो अध्ययन करील तो मला इष्टचा अर्थ एक आवडीचा असा पण होतो, प्रिय पण असतो. तर तो मला प्रिय होईल किंवा तोच माझं पूजन, भगवंताचं प्रिय. काल पाहिलं आपण की भगवंत इतरांवर प्रेम इतका करतो आणि भगवंतावर आपण प्रेम करतो. मग आपल्यापेक्षा भगवंताला भक्त प्रिय असतात. म्हणून भक्तिमान मे समे प्रिय, किती वेळा सांगितलं की जो भक्तिमान आहे तो मला प्रिय असतो. तसंच आता इथे असा जो कोणी आहे तो जणू काही माझीच पूजा करतो. वेगळी माझी पूजा करण्याची गरजच नाही आहे, पण तरीसुद्धा माझ्या अभ्यासाच्या योगानं तो माझी पूजा करतो, म्हणून तो मला इष्ट होतो किंवा तोच माझं यजन करतो, तोच माझं पूजन करतो. बघूया आता समश्लोकी. हा धर्मरूप संवाद जो अभ्यासील आमुचा, मी मानी मजतो पूजी ज्ञान यज्ञ करून या. सांगितलं ना, यजाचा अर्थ यज्ञ आहे, तो बरोबर विनोबांनी घेतलेला आहे की हा ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानयज्ञ फार बघा, जशी मानसपूजा आहे तसा हा ज्ञानयज्ञ आहे. काही वेगळं करायचं नाही, काही अर्पण करायचे का, सामग्री आणायची का. तो राजसूय यज्ञ म्हणजे किती आणलेलं होतं, समुद्रांचं पाणी, किती नद्यांचं पाणी, तीर्थ सगळे बाकीचे आहुती देण्यासाठी सगळ्या समिधा, चांगल्या वृक्षांच्या, अष्टगंध, सगळ्या प्रकार, सुगंधी द्रव्य, सगळं दानासाठी कितीतरी वस्तू. इथं ज्ञानयज्ञाला काही नको आहे. आपला फक्त एक ग्रंथ मात्र आपल्याला जवळ लागतो, तो ग्रंथ आणि आपला ऐकणारा कोणतरी, एवढ्याच 2 गोष्टी पाहिजेत. तिथं कोणी गुरुजी नको, पुरोहित नको, काही नको. म्हणून किती छान सांगितलं की या ज्ञानयज्ञाने, हा ज्ञानयज्ञ करून या मज पूजी. सोपं आहे ना. लोक म्हणतील तुम्ही काहीच यज्ञ करत नाही. सांगा सगळ्यांना, आम्ही रोज ज्ञानयज्ञ करतो. आम्हाला भगवंतांनी ही संधी दिलेली आहे, बाकी काही नाही केलं, बास एवढा एक यज्ञ करा. संत तुकाराम म्हणतात बघा, नित्य जाला नेम उषकाळी स्नान. बघा याच्या खाली अंडरलाईन आहे. आपण सगळे उषकाली स्नान करून बसतो इथे. करुणी संध्या पठण करी पाठ, हा धर्म संवाद मज तुझ शब्दी, अनुवादले नादी लागोनिया. तरी ज्ञान यज्ञे मज तेणे योजिले,
की भासे पूजिले उपचारे. त्यानं हा ज्ञानयज्ञ केला म्हणजे मला असा भास होतोय की त्यानं मला उपचार सगळे आपले षोडशोपचार आहेत की नाही, त्या 16 उपचारांनीच मला पूजलंय असं मला वाटते. म्हणजे 16 उपचार करायचीही गरज नाही. तुका म्हणे देवा आवडे जे मोठी, तेची कसवटी भक्ता माझी. तीच कसवटी म्हणजे तोच माझा कस आहे. भक्तांमधला कस काय आहे की जो ज्ञानयज्ञ करतो तोच भक्त मला फार आवडतो. किती सोपं सांगून दिलंय बघा. काय कर्म करा नका करू, फलत्याग करा, बास ज्ञानयज्ञ करूया. आज आपण ह्याच्या खाली एक अंडरलाईन करू की रोज ज्ञानयज्ञ करायचं, अजिबात खंड करायचं नाही. वामन पंडित म्हणतात, गीता हा धर्म संवाद माझा तुझा म्हणेल जो. आणि जो म्हणेल ज्ञानयज्ञे सिमी त्याने पूजिले मज वाटते. त्यांनी माझी पूजाच केली असं वाटते. धर्मकारण हा मुक्तेश्वर म्हणतात, धर्मकारण हा संवाद पठण करी जो सांडो निभेद. तो ज्ञानयज्ञे यजून पावे परमानंद माझी बुद्धी निश्चित. आता थोडेसे ज्ञानदेवांच्या 2च ओव्या दिल्यात त्या बघूया. तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू. न करिता पदभेदू पाठेची जो पढे. तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ विद्येची आहुती. तोषविला होय सुमती परमात्मा मी. अजून 71व्या श्लोकात याच्याच काही ओव्या आहेत त्या आपण उद्या बघूया. इथे तोषवला जो होय सुमती परमात्मा मी. मूळ अविद्येची आहुती. या ज्ञानयज्ञात कशाची आहुती द्यायची आपल्याला? अविद्येची आहुती द्यायची. किती ज्ञानदेव तर सोप्या एका शब्दात सांगतात की ज्ञानयज्ञ मी म्हटलं तसं ग्रंथ घेऊन बसान वाचा एवढंच नाही. आपलं जे काही अज्ञान आहे ते त्याच्यामध्ये आहुती द्यायची. त्याच्याबद्दल पुन्हा बोलायचंच नाहीये. आता गीता वाचस्पती भिडे शास्त्री जे आहेत ते काय म्हणतात बघा. आणि जो पुरुष आम्हा उभयतांच्या धर्मसंवादाचे अध्ययन म्हणजे अभ्यास करील, त्यानं माझी ज्ञानयज्ञाच्या योगानं उपासना केली असे मी समजतो. सोपं आहे. महात्मा गांधी म्हणतात, आपणामधील या धर्मसंवादाचा जो अभ्यास करील तो मला ज्ञानयज्ञ करून भजेल असा माझा अभिप्राय आहे. प्रत्येकाचे कसे शब्द थोडे थोडे वेगळे असतात. लोकमान्य टिळक म्हणतात, आमच्या दोघांच्या या धर्मसंवादाचे जो कोणी अध्ययन करील त्याने ज्ञानयज्ञाने माझी पूजा केल्यासारखे होईल असं मी समजेन. आता आठवल्यांचं बघूया. हा धर्मरूप तुमचा अमुचा संवाद जो पढे ज्ञानी. हा धर्मरूप तुमचा अमुचा संवाद जो पढे ज्ञानी. त्याने ज्ञानमखाने पूजयले मज असेच मी मानी. तेच आहे. मिरजकर म्हणतात, संवादा पुला धर्म्य पढे जो नरही इथे. ज्ञानयज्ञे तये माझी केली पूजाची मनमते. गडकरी म्हणतात, गीता हा धर्मसंवाद रोज पाठ करील जो. गीता पाठ म्हणतायत. पाठ म्हणजे पठन करणे. जो पूजे मजला नित्य ज्ञानयज्ञ करूनिया. भारती म्हणतात, संवाद धर्मयुक्तच अभ्यासी हा कुणीही भक्तच तो. जणू ज्ञानयज्ञ योगे पार्था माझेच पूजन करीतो. खूप आहेत असे. बघू आपल्याला पुन्हा कधीतरी झाले तर एकेका दिवशी एक श्लोकाचे सगळे पठण करायचे. आता हा जो श्लोक तर आपण वाचलाच, ह्याचं हे शंकराचार्य काय म्हणतात बघूया. जसं पाहुणा आला की तो जाताना नको वाटतो. लहान मुलं आपल्याकडे आली की ती राहावीशीच वाटतात, जाताना नको वाटतात.
तसं आता एवढा हा गीता ग्रंथ आपण गेली 2 वर्ष शिकतो आहोत, अभ्यासतो आहोत. आणि आता समापनाकडं आल्यानंतर असं वाटतं अरे 7 श्लोक राहिले, 8 श्लोक राहिले. तर जो पुरुष, शंकराचार्यांनी काही वेगळं नाहीच सांगितलेलं, तेच सांगितलं अतिशय सोप्या भाषेत. फक्त संस्कृत टीका आपण वाचत नाही, आपल्याला सगळ्यांना सांगायला समजणार नाही म्हणून. तर आमच्या दोघांचा हा संवादरूप धर्ममय गीता ग्रंथाचं जो पठण करेल, संवादात्मक हे पठण हे पहिल्या ठिकाणीच आहे. त्या योगे असं होईल की ज्ञानरूपी यज्ञाने माझी पूजा होईल. विधियज्ञ, जपयज्ञ, उपांशुयज्ञ की ज्ञानरूपी यज्ञाने माझी पूजा होईल. हे सगळे यज्ञ आहेत. मानस यज्ञ माणसापेक्षा सुद्धा श्रेष्ठतम आहे. म्हणून ज्ञानयज्ञाच्या योगाने गीताशास्त्राची भगवंत स्तुती करतात किंवा असं मानावं असा फलविधी आहे असं सांगतात. त्याचं फळ काय आहे? देवताविषयक ज्ञानयज्ञाच्या बरोबरीनं आहे. या ग्रंथाच्या अध्ययनाच्या योगाने माझी पूजा होते असा निश्चय भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. आता तो फळ काय मिळतं हे 71व्या श्लोकात पाहायचं आहे. तत्पूर्वी याच्यावरचं थोडंसं विवेचन अजून पाहूया की प्रत्येक शब्दाचं थोडं समजून घ्यायचं आहे आपल्याला. भगवंताला तर सगळेच प्रिय आहेत. इष्टहा श्याम इति, तो माझा प्रिय होणार आहे किंवा त्यानं माझा यज्ञ केला असं मी मानणार आहे. पण भगवंतांना त्याचे भक्त अत्यंत प्रिय असतात, जे त्यांच्या या गीताशास्त्राचा प्रचार प्रसार करतात, जे त्यांच्या नामाचं संकीर्तन करतात, जे गीताशास्त्राचं लोकांमध्ये निरूपण करून त्यांच्या ठिकाणी गीतेविषयी प्रेम उत्पन्न करतात. किती पुण्य मिळते बघा आपल्याला. आणि श्रद्धा उत्पन्न करून गीता वाचण्याला, गीता अभ्यासाला उद्युक्त करतात. ते भक्त भगवंताला प्रिय होतात. आणि असे परिपूर्णतेला गेलेले भक्त आहेत. तेच भक्त मला आवडतात असं भगवंत सांगतायत. तेच आवडतात असं नाही, तर जे गीताशास्त्राचा अभ्यास करतात तेही भगवंताची ज्ञानयज्ञाने उपासना करतात आणि भगवंतांना प्रिय होतात. या साधकांचं जीवन ज्ञानाच्या उपासनेनं परमेश्वराच्या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. त्याचं चित्त फक्त भगवंताच्या ठिकाणी ज्ञान आहे. बघा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात काही असं येतं का हो? दुसरा विचारच येत नाही. संसारातला, व्यवहारातला कुठलाही विचार येत नाही. फक्त तो भगवंत, फक्त ती गीता, फक्त ते श्लोक, तिथेच आपण रमलेले असतो. म्हणजेच ही पूजाच आहे ना, हा यज्ञच आहे ना. भगवंतांनी प्रतिपादलेल्या तत्वाचं जे सतत चिंतन करतात. आता त्या कालचा जो श्लोक होता सारखा डोक्यात येत होता माझ्या, दिवसभर तोच घोळत होता. धर्म्यम आवयोः, तर तो जो आहे तो आपल्यातला जो संवाद आहे तो आज आता तसाच आठवणार आहे की ह्या अवयोः संवाद असं का म्हणलं भगवंतांनी. म्हणजे आपल्याशी पण भगवंत संवाद साधतायत. फक्त अर्जुनाशी तो त्यावेळेला होऊन गेलेला 7000 वर्ष तो नाही, आपण सुद्धा आज त्याच्याशी संवाद करतो आहोत, सतत चिंतन करतो आहोत. प्रत्येक क्षणी अर्जुनाच्या वर्तनाची, वृत्तीची तुलना करतोय. पहिल्यापासून अध्याय आपल्या डोळ्यासमोर येतोय आणि हळूहळू स्वतःला सावरत, सुधारत आत्मविश्वास साधत असतो. आता कर्तव्य कर्माचं निष्ठापूर्वक आचरण करणं भगवंताच्या सृष्टीचक्राला सहाय्य करीत असतो. असं असूनसुद्धा अलिप्त होत जातो तो अर्जुन हळूहळू. आणि मग परमेश्वराची पूजा, उपासना, तप हे सगळं म्हणजेच भगवद्गीतेचं ज्ञान किंवा अभ्यास हा आहे. आणि मग भगवंत यांनी संतुष्ट होतो. इष्टस्याम इति मे मती. आता काय सांगितलं हो गीतेमध्ये? पहिल्या अध्यायापासून थोडासा आढावा घेऊया की अर्जुन आणि भगवंत एकदमच संवाद करायला, चल आज आपण गप्पा मारू, इथं युद्ध आलेलं आहे, सगळे जमलेले आहेत, त्यांची जरा तयारी होईपर्यंत मी तुझ्याशी अशा नाही गप्पा मारलेली. त्यांचा जो संवाद आहे तो धर्मसंवाद आहे, धर्माविषयी आहे. धर्मचे अर्थ आपण अनेकदा पाहिले की स्वतःचं कर्तव्य, आपलं कर्म, पण ते कोणतं कर्म हे भगवद्गीता सांगते. मग चांगलं कर्म, वाईट कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, धर्म्य कर्म म्हणजे कोणतं कर्म आपण केलं पाहिजे, स्वकर्म, स्वधर्म,
हे सगळं भगवत सांगते भगवद्गीता. विधी म्हणजे जे करायला पाहिजे, निषेध जे करायला नको, वैध म्हणजे चांगल्या मार्गानं केलेलं, अवैध म्हणजे वाईट मार्गानं केलेलं, हे सगळं धर्म ठरवत असतो. आणि म्हणून आपल्याला तेव्हा ती तशी बुद्धी येते. कालच का आज कुणीतरी पाठवली, आपल्यापैकीच कोणीतरी पोस्ट पाठवलेली आहे, मला फार आवडली बघा ती. काय होतं, हे लावत असतानाच काहीतरी डोळ्यासमोर येतं. तुमच्यापैकी कोणी पाठवलं असेल तर त्यांना धन्यवाद. एक गुरु आहेत आणि आपल्या शिष्यांना म्हणजे हे काय म्हणतो आपण, व्यक्तिमत्व शिबिर, विकास शिबिराचे वगैरे घेतात ना उपक्रम, त्यांच्यापैकी कोणीतरी सगळ्यांना सांगितलं की आज आता आपलं शिकवणं संपलेलं आहे. आता आज तुम्ही काय करा, तर 15 मिनिटाचा अवधी देतो, बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करा, जी मदत करता येईल ती करा. आता केले असे, आपण त्या तिघांचं सांगितलेलं आहे की बाहेर गेल्या गेल्या त्याला एक जणाला समोर वजन घेतलेली पिशवी एक आजीबाई वाकत वाकत रस्ता ओलांडत होत्या. तो धावत धावत जातो, म्हणतो, आजीबाई आजीबाई, तुमची पिशवी माझ्या हातात द्या, मी तुम्हाला पलीकडे घेऊन जातो, तुमचं ओझं होतं आहे ना तुमच्यापर्यंत जात. त्या आजीबाई अशा बघतात संशयानं, म्हणतात, तुझा काय भरोसा, माझी पिशवीच नेलीस तर जा, मला नको तुझी मदत. दुसरीकडे जातात तर काय, म्हणजे दुसरा तो काहीतरी एखादा गरीब मुलगा किंवा मनुष्य दिसतो आणि त्याला म्हणतो की तुला हे खायला, माझ्याजवळचा खाऊ देतो. नको बाबा, संशयानं तोही बघतो, तू दिलं मला काही झालं तर नको. तिसरंही असंच काही की ज्याला मदतीची गरजच नाही आहे, तो म्हणतो मला काही तुमच्या मदतीची गरज नाही. किंवा अडचणीत असला तरीसुद्धा लोक स्वाभिमानी असतात आणि आजकाल दुसऱ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तिघही परत येतात, म्हणतात काय झाली का मदत? अहो कसली मदत, कोणी आमची मदतच स्वीकारेना. तेव्हा त्यांनी सांगितलं गुरूंनी की अशी मदत स्वीकारायला कोणी नसतं, ती भगवंताची कृपा लागते. भगवंतानी जर त्या ठिकाणी आपल्याला नेमून दिलं असेल तर ती मदत करण्याची सुद्धा संधी मिळते. एरवी कसं तुम्ही मी ह्याला दिलं, मी त्याला केलं, मी अमकं केलं, ते जेव्हा मी म्हणताना ते मी काहीच करत नाही, तो भगवंतच आपल्याकडनं करून घेतो. तेव्हा असं स्वतःला समजून घ्यायचं नाही की हे मी केलं. आणि म्हणून हे जे कर्म आहे हे धर्माला अनुसरून आहे हे समजलं पाहिजे, धर्माच्या विरुद्ध आहे हे समजलं पाहिजे. आणि मग धर्माच्या अनुसरून जे केलं त्याला पुण्य मिळतं आणि धर्माविरुद्ध केलं ते धर्माविरुद्धो भूतेषु, असे सगळे श्लोक आता आपल्या आठवतील. तर धर्माविरुद्ध केलेलं पाप मिळतं. म्हणून व्यासांनी एका श्लोकात सांगितलेलं आहे, 18 पुराणातलं सारखं आहे, 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार कुठलाही करा की तो पुण्यासाठी, आणि दुसरं पाप करा म्हणजे परपीडनम, दुसऱ्याला पीडा द्या, त्यांनी पाप मिळत असतं. तर असं हे सगळं सांगितलेलं आहे. 8वा पार्श्वभूमी काय आहे, युद्ध का तयार झालो, त्या भर सभेमध्ये म्हणजे अगोदर तो शकुनी आणि दुर्योधन फासे पाडत, द्यूत खेळत युधिष्ठिराला पूर्ण हरवतात, द्रौपदीला पणाला लावलं आणि मग तिला तो दुःशासन जेव्हा ओढत आणतो भर सभेमध्ये, खरं म्हणजे ती रजस्वला असते. अशा वेळेला स्त्रिया बाहेर यायच्यासुद्धा नाहीत त्या काळात. आता शास्त्र पुढं गेले, तो भाग वेगळा, आणि तिला फरफटत आणतो. त्यावेळेला ती सगळ्या त्या धर्मसभेला प्रश्न विचारते की को धर्म हा, कुठला धर्म आहेस, या पांडवांचा कौरवांचा कोणता धर्म आहे मला सांगा, की ज्या स्त्रीला कधी खिडकीतून आलेला वारासुद्धा लावू देत नव्हते, ते सगळे हे कौरव शांतपणे सगळं बघतायत. भीष्मांना विचारते, द्रोणाचार्यांना विचारते, सगळ्यांना विचारते, सांगा म्हणते पितामह मला धर्म सांगा. अहो सगळ्यांनी खाली माना घातलेले आहेत, कुठे त्यांना धर्म त्यांना माहिती नव्हतं असं थोडंच आहे.
अहो, ज्या भीष्मांनी सगळं हे सगळ्यांना म्हणजे उभं केलेलं आहे आपण म्हणूया, सगळ्या कौरव कुळाला, त्यांना धर्म माहिती नव्हता का? पण ते अगतिक झाले होते. कशापुढे? या भ्रष्ट अशा किंवा दुष्ट अशा शासनकर्त्यापुढं, म्हणून खाली माना घातलेले. बरं, तेही झालं. पुन्हा 12 वर्ष वनवास दिला, 1 वर्षाचा अज्ञातवास. मग म्हणे तुमचं तुम्हाला राज्य परत मिळेल. 12 वर्ष वनवासाची अवघड नव्हती, पण 1 वर्ष अज्ञातवासाचं किती अवघड आहे. आपण जर ठरवलं 1 दिवस गुप्त राहूया आपण, कुणी आपल्याला ओळखायला नको पाहिजे, तर आपण रस्त्यानं जायला लागलो. आधी जायचं अज्ञात ठिकाण शोधेपर्यंतच आपल्याला 100 लोक भेटतील. आज काय इकडं कोण इकडं, अरे जंगलात चालले, मग आम्ही येऊ का तुमच्याबरोबर? झालं, संपला आपला अज्ञातवास. त्यांनी 1 वर्ष काढलं. 5 जणांनी 5 रूपं घेतली. त्या राजाच्या घरी ती सुदेशना राणीची ही सैरंध्री झाली. असं सगळं केलेलं आहे. आणि असं झाल्यावर तरीसुद्धा श्रीकृष्णांनी तुतत्व केलेलं आहे. सांगितलं आहे जाऊन दुर्योधनाला की आता त्यांना राज्य परत दे. हे म्हणतो मुळीच देणार, अर्ध दे, अर्धही नाही. अरे 5 गावं दे. नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी मातीसुद्धा देणार नाही. म्हणजे त्यानं माती खाल्ली होती बघा. अशी माती न देणारा हा दुर्योधन. आणि आता शेवटी त्याला असं वाटतं की मी युद्ध जिंकणार, मलाच माझंच राज्य. वास्तविक स्वतःचा धोका स्वतः जर अगोदर लक्षात घेतला असता तर त्या अर्ध्या राज्यावर मिटलं असतं, जाऊ दे 5 गावांवर मिटलं असतं. पण नाही, अहंकार नुसता भिनलेला होता त्याच्या अंगामध्ये. शेवटी युद्ध उभं राहिले. पण अर्जुनाचा विवेक काय आहे? अर्जुन कसा हे झालेला की अर्जुनाला 2 पर्याय होते. एकतर युद्धभूमीवरनं परत जाणं किंवा या सगळ्यांचा वध करणं. आणि वध कोणाचा करायचा होता ते आपल्याला पुन्हा सगळ्यांना माहिती. भीष्म, द्रोण, सगळे 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 आपले बांधव होते, आपले मित्र होते, आपले काका होते, आपले पुतणे होते. ह्या सगळ्यांना, गुरुवर्यांना, भीष्माचार्यांना ठार मारायचं का, हा त्याच्यापुढे प्रश्न होता. धर्मीय युद्ध कशाला म्हणायचं? तो काही घाबरून गेला नव्हता. पण हा जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, कारण तो धर्मसम्मूढ चेत हा झाला होता. म्हणून तो धर्मसम्मूढ चेत झाल्यामुळं तो प्रश्न विचारत होता. कधी कधी आपल्याला सुद्धा आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे करणं बरोबर आहे किंवा नाही. आणि मग म्हणून आपण कुणाला तरी थोड्या मोठ्यांना, गुरूंना, संतांना शरण जातो आणि त्या ठिकाणी विचारत असतो. आता कौरवांमध्ये किती होते सगळे राजे. भगवंतांनी तर ज्याचं त्याला योग्य वेळेला उत्तर दिलेलं आहे. आता अगदी पहिल्या कंस सोडून द्या, पण जरासंध कंस होता, जरासंध, शिशुपाल, वक्रदंत, रुक्मी असे अनेक राजे होते. आणि ते राजे एकेका विशिष्ट कलेत हे होते. आपल्याला पूर्ण दिवसभर सांगितलं तरी पुरणार नाही. मल्लयुद्धात काही, आता जरासंधाचं माहिती आपल्याला, मल्लयुद्ध, कुणी द्यूतात, कुणी मायावी विद्येत आणि कुणी युद्धात. म्हणून काहींनी काय केलं, खूप मोठं युद्ध करून अनेक राजे मारले जाण्यापेक्षा द्यूत पत्करलं, कुणी मल्लयुद्ध पत्करलं, कुणी मायाविद्या पत्करली. म्हणजे उगाच संहार नको आणि मोठेपणा, हो जास्त युद्ध नको म्हणून टाळण्यासाठी आम्ही हे केलं. आणि आता हे धर्मयुद्ध का उभं राहिलं की या सगळ्यांचा समुदाय त्या ठिकाणी आलेला होता. दोन्ही पक्षातली मनुष्यांची हानी ही दोघांच्याही नुकसानीला कारणीभूत होती. पण मनुष्याची हानी टाळण्यासाठी ही अशी जेव्हा जेव्हा द्वंद्वयुद्धाची आव्हानं स्वीकारली गेली, भगवंतांनी तिथेही मार्गदर्शन केलेलंच आहे भीमाला. काय किंवा ज्या ज्या ठिकाणी द्यूताची त्यांना आठवण येतीच आहे की असं द्यूतामध्ये जर हारला नसता तर हे युद्ध उभंच राहिलं नसतं. पण शेवटी हा धर्मसंवाद आहे की धर्माच्या दृष्टीने कोणतं चांगलं कोणतं वाईट हे आपल्याला समजायला पाहिजे. धर्म म्हणजे फक्त चांगलंच समजायला पाहिजे आणि वाईटाकडे दुर्लक्ष करायला पाहिजे असं नाही.
त्यामुळं धर्मानं जगण्याचं शास्त्र सांगणारी ही गीता हे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा धर्माचा उपदेश, हा धर्मानं निरूपण, धर्माचं विवेचन, धर्माचं प्रवचन हे सगळं इथं न म्हणता फक्त धर्मी युद्ध म्हटलेलं. कारण का की धर्माचं आचरण करणं, त्याच्यानुसार युद्ध करणं हे अपेक्षित होतं. आणि ऐकणारा कनिष्ठ आणि सांगणारा श्रेष्ठ असाही भाव नव्हता. दोघंही स्वतःला समसमान मानत होते. दोघंही अगदी एका पातळीवर आलेले होते. आणि भगवंत सांगतायत की तू माझा मित्र आहेस, सखाचेती मित्र आहेस, म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. कारण नरनारायण दोघंही एकरूपच झाले होते. ज्या गीतेनं अहंकार सोडायला लावलेला आहे ती भगवद्गीता अहंकाराचं कसं प्रदर्शन करील. भगवंत स्वतःला, काही जणांनी प्रश्न विचारला होता, मला आठवते स्वामीजींना वगैरे किंवा अगदी आपल्या विवेचन सत्रामध्ये, की मग भगवंत सारखं मी 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 का म्हणतात, असा प्रश्न आहे. तर तिथं त्यांचा मी म्हणजे अहंकार नाही, ती एक मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपण शरण जायचे, की त्या शक्तीमुळे हे सगळं घडतंय. तर म्हणून हे अध्ययन करणं सगळ्यात सोपं काम आहे. बाकीचे लोक काही करूत, काही म्हणतात काय नसता उद्योग लावून घेतलाय हो, निवांत म्हणलं ना, खा प्या मजा करा फिरा असं सांगतात. तर त्यांच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही. कुणीही जरी आपली थट्टा केली किंवा निंदा केली तरी तुल्यनिंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित, शांत राहायचं. 1-2 मिनिट समजा जरी आपलं चित्त अस्थिर झालं तरी त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही. आणि म्हणून पुढचा श्लोक खूप चांगला आहे, तो आपण उद्याच बघूया, आज फक्त वाचून ठेवूया. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात पुण्यकर्मणाम्. श्रद्धावान, एक अजून विशेषण पुन्हा पुन्हा सांगतायत की जो श्रद्धावान आहे. अनसूयश्च, अनसूयहाच, अनसूया न असूया अनसूया, ज्याच्या ठिकाणी असूया नाही, द्वेष नाही, त्यांनी काय करायचंय, शृणुयात अपि यो नरः, यो म्हणजे यहा नरः, जो मनुष्य, शृणुयात म्हणजे ऐकेल, म्हणजे ज्याच्या ठिकाणी असूया नाही, जो श्रद्धावान आहे, असा जो कोणी ऐकेल, हा माझा जो संवाद आहे हा, सहापि मुक्तः स्यात्, तो सुद्धा मुक्त होईल. कसं, शुभान, इथं छोटासा संधी आहे, शुभाल लोकान, तो डबल ल झालाय आणि भावर अनुस्वार आहे, तर त्या अनुस्वाराचा उच्चार शुभान आणि लोकान. शुभान लोकान म्हणजे शुभलोक. प्राप्नुयात पुण्यकर्मणाम, आणि जे पुण्यकर्म करणारे आहेत तिथे छोटा संधी आहे. प्राप्नुयात म्हणजे प्राप्त करील, पुण्यकर्मणाम म्हणजे पुण्यकर्म करणाऱ्या पुरुषाच्या लोकाला तो जाईल किंवा त्याला सद्गती मिळेल. म्हणजे तो सुद्धा काय होईल, मुक्तः स्यात्, तो मुक्त होईल, या कर्मबंधनातून तो मुक्त होईल आणि त्याला चांगला लोक प्राप्त होईल असं भगवंत आपल्याला सांगतायत. त्याला सद्गती मिळेल. काल तर आपण ज्ञानदेवांचं पाहत होतो, मोक्षद्वार काय, छान मोक्षाच्या वेगवेगळ्या त्यांनी कल्पना आपल्याला सांगितलेल्या होत्या. तसं आपल्याला मुक्ती, म्हणून ते गाणं मला आत्ता एकदा म्हटलं, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. किती सुंदर आहे, जयस्तुते सुंदर गीत गायलेलं आहे बघा. सावरकरांनी सुद्धा स्वतःची मुक्ती म्हणजे ही मोक्ष मुक्ती देशासाठी प्राण आपला त्याग केलेला आहे. असे सगळे जे देशभक्त असतील, असे जे देवभक्त किंवा भगवंताचे भक्त असतील, आपल्या सगळ्यांवर प्रेम करणारे असतील, त्यांना वंदन करूया. भगवंताला पुन्हा म्हणूया की हे आम्हाला धर्मीय युद्ध, धर्मसंवाद हे सगळं ऐकण्याची आम्हाला मिळालेली संधी बाबा तुझ्यामुळंच आहे, तर अशीच आम्हाला मिळत राहू देत. योगेशं सच्चिदानंदं
वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। धन्यवाद।